फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर। वैद्यकीय चाचणीनंतर आज कोर्टात हजर केलं जाणार। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी। महिला डॉक्टरनंच प्रपोज केलं होतं, मात्र प्रशांतनं नकार दिला होता, कुटुंबियांची माहिती। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असल्याचा पुरावा असल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार। फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाच्या आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उद्या मुंबई दौरा। सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार। शहांच्या हस्ते मुंबईतील 2 जहाजांचं उद्घाटन होणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या मुंबईत निर्धार मेळा। आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात बोलणार। राहुल गांधींप्रमाणे मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण करणार। माझा प्रकरणाशी संबंध नाही हे पुराव्यानिशी मांडलं, चूक असती तर इथे आलोच नसतो। जैन समाजाच्या सोबत अन्नत्याग करण्याची वेळ येणार नाही, मुरलीधर मोहोळ यांचं आश्वासन। मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्या, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करा। रवींद्र धंगेकर यांचं पंतप्रधान मोदींना पत्र। 27 ऑक्टोबरपासून धरणं आंदोलनाच्या पावित्र्यात। जळगाव ते मुंबई विमानसेवा आजपासून दररोज सुरू होणार। प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता निर्णय। जळगावमधून सध्या मुंबई, गोवा, पुणे, हैदराबाद आणि अहमदाबादसाठी विमानसेवा। पुढील 48 तासात मुंबईसह उपनगरात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। कार्तिकी वारीच्या निमित्तानं आजपासून विठ्ठल रखुमाईचं दर्शन 24 तास खुलं। व्हीआयपी दर्शन देखील बंद करण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय। 2 नोव्हेंबरला कार्तिकी यात्रेचा मुख्य सोहळा।